नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण हरभरा या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आजच्या या प्लॉटला बघा, हा हरभरा झाकी 9218 हरभरा आहे. आज या प्लॉटला 96 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हरभरा सोंगताना कोणती काळजी घ्यावी हे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि बरेचसे शेतकरी मित्र हरभरा सोंगणीला आलेला आहे. तुमचा सोंगणीला आला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये करा. आणि आता हरभरा सोंगताना कोणती काळजी घ्यावी हे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. बघा शेतकरी मित्रांनो, हा माझा झाकी 9218 हरभरा. तर हरभरा सोंगताना कोणती काळजी घ्यावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहा शेतकरी मित्रांनो, आता आपला हरभऱ्याचा परिपक्वताचा कालावधी दिवस किती असतो शेतकरी मित्रांनो? 100 दिवसात, 100 ते 105 दिवस पूर्ण हरभरा पकून तयार होतो. आणि जो काही हिरवा राहतो टेम्परेचरमुळे शेंड्यावरची घाटे ते वाढतात, फुलं असले ते काही येत नाही का. टेम्परेचरमध्ये वाढ झाली तर आता 100 दिवसात परिपक्वता होते हरभरा. नंतर असा अवस्था होते शेतकरी मित्रांनो. आणि जिथे ओल कमी पडली असेल पूर्ण हरभरा असा होतो शेतकरी मित्रांनो. हिरवट पिवळं आणि वातावरण वाढले की हरभरा पूर्ण सोंगणीला येतो. आणि हरभरा कसा सोंगावा शेतकरी मित्रांनो? हरभरा नाही काय, आता ह्या हरभरा चांबट आहे, ह्या सोंगणीला आला नाही आहे. ह्या हरभरा जेव्हा असा मोडीशन ना शेतकरी मित्रांनो, असा कडकन मोडतो. आणि याच्या अंदरचे घाटे नाही का असं मोडल्यानंतर त्याला हाती घेतला, असा हलवला की घुंगरूसारखा आवाज मारते शेतकरी मित्रांनो. तसा हरभरा सोंगा शेतकरी मित्रांनो तुम्ही. आणि तो जर हरभरा सोंगला ना तर जास्त काडक पडणार नाही आपल्या हडंब्यामधून. आणि माल असा असा त्याच्यावर सुरकुट्यासारखा माल दिसणार नाही, चांगला पॉश चमक माल दिसन. आणि तुम्ही जर थोडासा चांबट हरभरा सोंगला की मालावर सुरकुट्या दिसते आणि हिरवट दाना मारते शेतकरी मित्रांनो. आणि माल डॅमेज दिसते. म्हणून माल केव्हाचा नाही काय, असा मोडीस आला पाहिजे. आणि मोडीस आलेला माल मजुराला सोंगायला त्रास जात नाही आणि लवकर सोंगणी होते. आणि मजुराचा हात घेत नाही, हात दुखते नाही तर मजुराचा शेतकरी मित्रांनो. आणि सोंगणीलाही उशीर लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुमचा हरभरा एकदम कर झाला असेल, काही हरभरा कर होतो. आता बरेचसे शेतकरी मित्र काय करतात, आता थोडासा कोणता आहे बा तर ह्या पण येऊन जाते, अजून 4-5 दिवस थांबलं तर येऊन जाईन, पण इकडला कर होतो. तर जसं जर झालं असेल तर आपण शेवटचं पाणी देताना 2 तास साईडला केलेले आहे पाणी देताना. तर त्याच तासामध्ये शिप टाकून 5 मिनिटाची शिप लावायची, जेणेकरून थोडासा हरभरा ओला होईल आणि चांबट होईल. हरभरा सर्वात सांडणार नाही जास्त कर झाल्यावर. आणि कर नसन झाला जास्त तर शिप लावायचा काही आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो. तुम्ही हरभरा सोंगणी करू शकता. आणि हरभरा शेतकरी मित्रांनो एक सोय सोंगावा. ठिगं जर सोंगले तर मजुरी जास्त लागते. आणि त्या ठिगं सोंगलेल्या हरभऱ्याची विल्हेवाट लावणं फार अवघड जाते, कारण की बराचसा प्लॉट आपला हिरवा राहतो. तर बघा, आता माझा हरभऱ्याला किती दिवस झाले शेतकरी मित्रांनो? 96 दिवस झाले. 96 दिवस झाले, अजूनही ठिगं आहेत. खालची जमीन हलकी आहे ते तिथचा पूर्ण आला, पण तो चांबटच आहे. तुम्हाला सोंगणीसारखा दिसते लालसर, बघा झूम करून दाखवतो आहे, पण तो याचा आहे. आणि हे जे माथ्यावरचा प्लॉट आहे याच्यावर ठिगं पडले, पण पिवळसर आहे, हिरवट पिवळसर पडलेला आहे. आता 96 दिवस झाले, अजून 18 दिवस घेणार शेतकरी मित्रांनो आपला हरभरा. म्हणजे 5 मार्चला आपला हरभरा होळीनंतर पूर्ण सोंगणीला येऊन जाईन कंप्लीट. आणि वातावरण जर वाढलं त्यापेक्षाही लवकर येऊन जाईन शेतकरी मित्रांनो. तर अशी काळजी घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही हरभरा सोंगताना. आणि दुसरी गोष्ट अजून शेतकरी मित्रांनो, मजूर काय करतात बघ, आता ह्या हरभरा आहे आपला गुंतलेला आहे, तर कोणाला कोणती सवय राहते मजुराला हरभरा सोंगताना, इया मारतात खाली असा ओढून घेतात इकडं, असा ओढला इकडं आपल्या इकडं की त्याचे घाटे सांगतात. आणि जो हरभरा गुंतलेला आहे त्या व्यक्तीला सांगायचं, जो मजूर आपलं शेतामध्ये काम करतं, महिला किंवा मजूर आपल्या शेतामध्ये काम करणारं ज्या 3-2 तास घेतात सोंगणीला, त्याला काय म्हणायचं, हरभरा खालून कापायचा आणि जो गुंतलेला आहे तो गुंडाळत समोर न्यायचा आणि समोरून त्याची लागाडी तोडून टाकायची. असा सोंगा शेतकरी मित्रांनो. असा खालून कापला कसा ओढाचा नाही, ओढला गुंतलेला हरभरा ओढला की घाटे सांडतात. ते लक्ष
असणे फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. बरेचसे मजुरांना तशी सवय असते, ओढतात. आणि गुंतलेला हरभरा कधी ओढायचा नाही. जिथला गुंतलेला आहे तिथला समोर समोर सरकत जायचं, जिथपर्यंत गुंतलेला आहे तिथपर्यंत. ढीक कितीही हो, जर मोठा ढीक होत असेल समोरून तोडून टाकायची लागाडी. गुंतलेला हरभरा ओढायचा नाही. जिथे गुंतलेला नाही आहे तिथे सहजरित्या येतो ओढून, ते घाटे घडत नाही. आणि चांबट हरभरा सोंगू नका. वेळ लागला चालते, कारण की तुम्ही जर लवकर सोंगत असेल बा, चांबट घडत नाही, पण तो डागेल मारते शेतकरी मित्रांनो. हरभरा घुंगरूसारखा आवाज आला पाहिजे, घुंगरूसारखा. तसा हरभरा सोंगा शेतकरी मित्रांनो, आपल्याला फायदा होईल. आणि ज्या शेतकरी मित्रांचे हरभरे लेट पेरणी आहे, आता 75-70 दिवसच आहे शेतकरी मित्रांनो, पाण्याची आवश्यकता आहे. टेम्परेचर तपून राहिलं, बरेचसे कमेंट येत आहे मला. तर तुम्ही एक पाणी देऊन द्या आणि 05234ची फवारणी देऊन द्या शेतकरी मित्रांनो. तुम्ही पोटॅशची भरून येईल, हरभरा सपाटानं भरून येईल. आणि ज्या शेतकऱ्यांची हरभऱ्याची पेरणी लेट आहे त्यांना पाणी देणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. 70-75 दिवस झालेले असेल, पाणी द्या एक, लगेच हरभरा भरून येईल. आता माझ्या हरभऱ्याला बघा, आता 96 दिवस झाले. आता हरभरा शेंड्यापर्यंत घाटे भरलेले आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, इच्छे जर काढले, हे बघा शेंड्यापर्यंत घाटे भरलेले आहे आपले. पूर्ण ठस भरण आहे शेतकरी मित्रांनो आपली. आणि आता काही दिवसातच हरभरा सोंगाली येईल. तर जसं मी सांगितलंच ना शेतकरी मित्रांनो तुम्हाला, अशी काळजी घ्यावी आपल्या हरभरा पिकाची सोंगताना, तर आपलं नुकसान होणार नाही. हे बघा. आणि दुसरी गोष्ट, हरभरा मोळीस आल्यानंतर सोंगला ना, तर तुम्ही दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी गंजी लावू शकता. आणि तुम्ही जर थोडासा चांबट हरभरा सोंगला, तिथे गंजी लावू शकत नाही. कारण की ती मग गंजी लावली, वाहू द्यावं लागते 2 दिवस. आणि तुम्ही जर चांगला आलेला हरभरा, जर घुंगरूसारखा आवाज येणारा जर हरभरा सोंगला तुम्ही मोळीस आलेला, त्याची जर गंजी लावली, त्याच दिवशीच कापली त्याच दिवशी लावली, तुम्ही दुसऱ्याच दिवशी गंजी काढू शकता शेतकरी मित्रांनो. काही फरक पडणार नाही. लवकर फास्ट क्रिया, थांबावे लागणार नाही. आणि फक्त शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस काय होते, तापमान वाढलेलं असते का नाही, हरभरा कवटेमध्ये असताना कवटे हलके राहते, तर वाईटूने कवटे उडू शकतात. तर लवकर उचलण्याचा प्रयत्न करावा शेतकरी मित्रांनो, लवकर उचलण्याचा प्रयत्न करावा. कारण की वाईट येऊन हरभरा उडतो. जास्त दिवस हरभरा असा सोंगून ठेवू नये, लवकर गंजी लावावी. जर वाईट सुटली तर आपल्या शेतातून उडून दुसऱ्या शेतात उडून जाऊ शकतो हरभरा. तर याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण की वातावरण जसं तापते तसं हवा हलकी होते आणि वाईटू सुटते, तर हरभरा आपल्या शेतातले कवटे दुसऱ्या शेतात जातात, तर नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो. लय दूर जातात ते कवटे, नुकसान होते. तर काळजी घ्या. अशी जर काळजी घेतली तुम्ही हरभरा सोंगताना, तर काहीच नुकसान होणार नाही शेतकरी मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, तर जे काही हळंबा मशीन सांगताना त्याचे स्पीड कमी असली पाहिजे, दाय नाही झाली पाहिजे शेतकरी मित्रांनो. हरभरा पॉश निघेन आणि काळोख नका होऊ देऊ. काळोख केव्हा होते, जेव्हा चांबट हरभरा सोंगताना तेव्हा काळोख होते आपल्या हरभऱ्यामध्ये. आणि वायलेला जर सोंगला कडक मोळीस आलेला, त्याची दाय होत नाही शेतकरी मित्रांनो. तर असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो. आपला जाकी 92-18 हरभरा. तर बस आता 5 मासले किंवा 5-6 मासले पहिल्या हप्त्यात आपला हरभरा येईल शेतकरी मित्रांनो सोंगायला. तुम्हाला कसा वाटला? बराचसा खालचा भाग आलेला आहे आपला सोंगणीला. तर असा हरभरा आहे आपला, नाही. तर भेटू आपण शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला नक्की आपल्या कमेंट तुम्ही प्रतिक्रिया सांगा. आणि पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. उद्याला लाईव्ह येणारच हो. तर आपली माहिती कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.